दर्पण पोलेकर सायकल आपल्याला पाहायला मिळतात. नॉन सायकलला आकिब गालसुरे नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि बानकोटला या क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. 4 षटकांचा मॅच. पहिले षटक असेल P1चं अर्थात मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात बानकोटकडून. लॉंग ऑन रिजनला एक क्षेत्ररक्षक आहे, एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पहिले षटक घेऊन बानकोटकडून अली. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल करतायत. मॅचचा पहिला बॉल. मॅच इज ऑन. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. पहिला बॉल राईट अराउंड द विकेट. दर्पणसाठी स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून 4 धावा चौकार. दर्पण पोलेकरचा बॅट मधून हा पहिला चौकार. अली नाराज आहेत. क्षेत्ररक्षकाच्या हातात कॅच व्हायला पाहिजे होता असं अली सांगतायत, पण क्षेत्ररक्षकांनी थोडी लेट जंप घेतली त्यामुळे 4 धावा आल्या चौकार. दर्पण चांगली सुरुवात इथे गालसुरीला देताना. फटका हाही चांगला आहे. यावेळेस हाय अँड हँडसम मिड विकेटच्या वरून हा षटकार. सहा धावांसाठी चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. साजिद आहेत गोलंदाजीसाठी. साजिद गोलंदाजीसाठी. साजिद जर्सी नंबर 45 गोलंदाजी मार्को सज्ज. स्ट्राईकवर दर्पण चांगला खेळतायत. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस मात्र साध दर्पणला पकडलंय. लॉंग ऑन बाउंड्री अँड रिसनला सुरुवात चांगली केली होती. 2 बॉल 2 मोठे स्ट्रोक खेळले आणि लगेच फुल टॉसवर बॉल झाले. हाच फरक आहे. व्यावसायिक क्रिकेटर असते तर हा ऑन साईडला खेळले असते. दर्पणनी जिथे क्षेत्ररक्षक नाही तिकडे खेळायचा असतो प्रत्येक बॉल. पॉवर प्लेचं षटक, पण दर्पणची चूक. साहिल मापरले न्यू बॅटर. न्यू बॅटर साहिल. फटका चांगला आहे साहिल महापरलेचा. आले आले हा बिग हिट सिक्सर पाहायला मिळते गालसुरेसाठी. दर्पण पोलेकर म्हणा, साहिल महापरले म्हणा किंवा मग सुजल भात्रे म्हणा, हे यंग टॅलेंट खूप चांगलं आहे गालसुरेकडे. दर्पणकडून मोठी धावसंख्या अपेक्षित होती या मॅच मध्ये. 2 चेंडू त्यांनी 10 धावा केल्या पण होत्या दर्पणनी. फुलटॉस बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात खेळला. इथे क्षेत्ररक्षणात बदल. आता दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साईडला लावले साजिदनी. संघाची धावसंख्या 16 आले. 4 चेंडूचा फक्त खेळ झालाय. मागणे ठरतात साजिद. साहिलसाठी पुढचा बॉल. वाईट बॉल येईल उजव्या अटीच्या खूपच बाहेर. याही वेळेस अक्रॉस द लाईन खेळणार होते. खूप बाहेर चेंडू टाकला होता. बचावात्मक गोलंदाजी, त्यामुळे हा वाईट बॉल पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपल्याला स्पष्ट होते. साहिल धावसंख्या 17.
वा स्टँड अँड डिलिव्हर स्टाईल पहा. फोटो फ्रेम जनिका स्ट्रोक स्टेट डाऊन द ग्राउंड. मास्टर ब्लास्टरची आठवण करून दिली होती साहिलनी. वाह अफलातून स्ट्रोक. 6 धावांसाठी हा षटकार पाहायला मिळते. काय फलंदाजी सुरू आहे साहिल महापर्लेची. 2 बॉल 12 600च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. पुढचा बॉल साजिद यांचा. हा बॅटची कडा घेतली होती. डॉट बॉल ही लिहिते. 23 धावा पहिल्या षटकात. आकिबला पहिल्यांदा स्ट्राईक इथे मिळते गोलंदाजासाठी पानकोट कडून. फौजान लॉंग ऑन रिसनला अली पाहायला मिळतील बानकोट साठी. विकेट किपिंगला आसिफ स्वतः. फौजान पहिला बॉल आकिब साठी. उजव्या खूपच बाहेर वाईड बॉल. धावसंख्या 24. गालसुरेच्या टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय आतापर्यंत योग्य. फटका आई चांगला. आकिब यांचा पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. पहिल्याच बॉलवर आकिब 0 बाद. यानंतर पुढचा मॅच असेल सोमजाई लायन्स विपक्ष कालिंजे. न्यू बॅटर मासूम. आपल्याला पाहायला मिळते फटका चांगला आहे मासूमचा. स्टँड अँड डिलिव्हर अफलातून स्ट्रोक. फलंदाजी काय सुरुवात केली दर्पणनी. पहिल्या बॉल चौकार, दुसरा षटकार, त्यानंतर साहिल वापरले आले लगातारचे 2 षटकार. आता मासूम आले. मासूमने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. धावसंख्या 30. फौजांना आता दबावात पाहायला मिळेल. डाव्या एसटीच्या बाहेर पंचांचा काय निर्णय येतो. यस वाईड बॉल प्लस 22 टोटल 2. बत्तीस धावा. बॅटची कडा घेतली. विकेटच्या माग एक सिंगल येते. 33 धावा.
फौजान साहिलसाठी फटका आई साहिलचा चांगला आहे. वा फ्लॅट बॅटेड षटकार. काय फलंदाजी सुरू आहे साहिल वापरलेच्या बॅट मधून तिसरा षटकार आलाय. 4 चेंडूचा सामना केलाय साहिलनी, 3 षटकार ठोकलेत. 39 धावा. जबरदस्त फटकेबाजी साहिलची. फौजान याही वेळेस वाईट बॉल, उजव्या अष्टीच्या बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 40. फौजान 40 धावा इथे पाहायला मिळतात. साहिलसाठी पुढचा बॉल. सुरेख गोलंदाजी. बॅटची कडा घेतली इथे साहिल. विकेटच्या मागे पकडल्या आसिफ यांनी. साहिलची खेळीचा अंत. 3 षटकार ठोकले त्यांनी. 5 बॉलचा सामना केला. 18 धावसंख्येवर बाद होते. न्यू बॅटर सैफ. पाच बॉल 18. साहिल बाद झालेत. 2 षटकात 40 धावा आल्यात. अजून दुसऱ्या षटकातली शेवटचा बॉल बाकी आहे. सैफ आहे तर स्ट्राईकला आता. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल. दोन षटकानंतर 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकानंतर 40 धावा पाहायला मिळत आहेत गालसुरे संघाच्या. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. गोलंदाजीसाठी आता मोहम्मद इम्रान. गोलंदाजीसाठी बानकोट कडून जर्सी नंबर 11. फटका चांगला उचललाय मासूमने इथे. वाह जबरदस्त स्ट्रोक. मोहम्मद इम्रानचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं NSC चषकात मासूमने. मासूमच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 5वा षटकार 6वा षटकार आहे या मॅच मध्ये. दर्पणनी 1 षटकार ठोकला, साहिलनी 3 आणि मासूमनी 2. धावसंख्या 46. मासूम 3 चेंडू 13. सेकंडवर उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. वाईट बॉल येईल. संघाची धावसंख्या सिंगलने वाढते 47. पुन्हा एकदा वाईड आणि माग 22. टोटल 2 येतील. खराब गोलंदाजी मोहम्मद इम्रानची.
2 चेंडू 10 धावा तब्बल गेल्यात इथे मोहम्मद इम्रान कडून. 3 वाईट टाकले त्यांनी. मोहम्मद इम्रान पुढचा बॉल. यावेळी चांगली गोलंदाजी, लेग कटर पाहायला मिळाला. डॉट बॉल. मासूम स्ट्राईकला आहेत. पुढचा बॉल. फटका चांगला मासूमचा. इथे 2 धावा येतील का पाहूया. 7. थोडंसं पंबल पाहायला मिळालं त्यामुळे 2 धावा इथे येतील. अर्धशतक पूर्ण होते गालसुरी संघाचं. मोहम्मद मासूमसाठी पुढचा बॉल. डॉट बॉल. पुढचा बॉल मोहम्मद इम्रान यांचा. मासूम ऑफ साईडला खेळायचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण साजिदचं. षटक संपते. 1 to go. परीक्षित सर 1 to go. बावन्न धावा. फटका चांगला आहे इसाईबचा. पाहूया लॉंगॉन रिजनला साजिद येतात. हो साजिदला चकवलंय चेंडूनी. माग अलीही चकलेत. 4 धावा आल्यात. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल साजिदची मिसफील्ड. छप्पन्न धावा. धन्यवाद परीक्षित सर. शेवटच्या बॉलला चौकार आलाय. 56 धावा. अली गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन. धावसंख्या गालसुरी टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी. दर्पण आणि साहिलनी चांगली सुरुवात करून दिली. आकिब स्वस्तात बाद झाले. मासूम चांगली फलंदाजी करतायत. स्ट्राईकला आहेत. शेवटच्या षटकाचा सामना करतील. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या वाढते. 57 धावा. फटका चांगला आहे पण सरळ क्षेत्ररक्षक फैसांच्या हातात. इथे मासूम बाद होत आहेत. फुल टॉस बॉलवर विकेट मिळाले. दर्पण सुद्धा फुल टॉस बॉलवर बाद झाले. माझ न्यू बॅटर पाहायला मिळतात. माहिती मिळाली की याच मैदानात ते रोज प्रॅक्टिस करतात.
मामाचं गाव माझं पण तो नेहमी म्हणत असेल मामाच्या गावाला जाऊया, पण आता मामाच्या गावाला त्याला 2-3 षटकार मारावे लागतील. माझ बॅटची कडा घेतली, एक सिंगल. स्ट्राईकला आता येते सैफ. संघाची धावसंख्या 58. परफेक्ट यार्कर इथं अलीचा पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्रात एक धाव डिक्लेअर. 59 धावा, अजून 3 चेंडू बाकी आहेत. माझला पुन्हा एकदा संधी आहे. मामाच्या गावात खेळताना उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड प्लस 22 येईल का? पंचांचा निर्णय येतोय का? वाईड. येस, वाईड प्लस 22 टोटल 2. संघाची धावसंख्या 61. गालसुरे आली. पुन्हा एकदा वाईड बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. लगातार गोलंदाजी, या षटकातील 3रा वाईड. हो, आणखीन एक धाव येईल. ओव्हर थ्रो. टोटल 3 धावा. पासष्ट. पुढचा बॉल. बघा किती धावा इथे येतील. एक सिंगल येते. सिंगलनी धावा संख्या 66. शेवटचा बॉल. माझकडून षटकाराची अपेक्षा आहे. वा, क्लासिकल चौकारी नाहीये. साजिदने अडवलाय. एक धाव, दुसरी धाव घेतली. 2 धावा माझला. षटक संपले. 68 धावा. 69 धावांचं लक्ष आहे बानकोट संघासमोर.
पुढचा मॅच असेल कालिंजे विपेक्ष सोमजाय लायन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा शेवटचा कॉल असेल. आपण टॉससाठी पोचायचं येते आमच्या आयोजकांकडे. आसिफ आणि फरदीन प्रारंभिक बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. बानकोट साडी. दर्पण पोलेकर पहिले षटक घेऊन. स्ट्राइकला आसिफ. एकोणसत्तर धावांचं लक्ष आहे. दर्पण पहिले षटक घेऊन. आसिफ यांच्यासाठी आव्हान मोठं आहे. 69 धावा. पंचांकडून गार्ड घेतलं जाते. मिडस्टिकचं गार्ड क्षेत्ररक्षण पाहिलं जाते. P1 69 टू विन. P1चे षटक. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल डीप. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे साहिल मापर्लेच्या रूपात आणि एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल. 69 धावांचा पाठलाग करताना आसिफ फेस करतील. खराब गोलंदाजी. डाव्या हस्तीच्या बाहेर वाईट बॉलनी सुरुवात केली तर दर्पणनी. पुढचा बॉल. पुन्हा एकदा डाव्या हस्तीच्या बाहेर वाईट बॉल. लगातारचा दुसरा वाईट बॉल इथे पाहायला मिळते दर्पण कडून. सुरुवात चांगली नाहीये गोलंदाजीसाठी कालसुरेकडून. दर्पण पोलेकर. आसिफ स्ट्राइक वर. नॉनस्ट्राइकला फरदीन. हा फटका बसलाय. सुजल बात्रे आहे तिथे चेंडूच्या खाली. इथे आसिफ बांधून परत आहेत. आसिफ स्वस्तात बाद झाले. दर्पणचा वेग होता. वेगाने स्ट्रोक त्यांना कंप्लीट करता आला नाही. हाफ स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. नी बॅटर अलीकडे आसिफ चर्चा करतायत कशा प्रकारची गोलंदाजी आहे आतापर्यंत त्यांनी खेळलेत.
दर्पण चांगली सुरुवात इथे करून दिली गालसुरीला. आसिफ सारख्या फलंदाजाला त्यांनी बाद केले. 0वर न्यू बॅटर अली स्ट्राईक एंडला. चेंडू फेस करतील दर्पण यांचा. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. पॉवर प्ले भेदलाय. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण गालसुरीसाठी. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांनी खातं उघडलं. पहिली बॅटनी धावा आली इथे बानकोटसाठी. हाही फटका चांगला आहे फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा क्षेत्ररक्षक आणि चेंडू. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. किती धावा आहेत सर? धन्यवाद मनसूर सर. 4 धावा. फटका चांगला आहे अलीचा. 1 बाउन्स हाही येईल 4 धावांसाठी. बानकोटसाठी आता धावा सुरू केल्यात अलीनी. हा चौकार आलाय. संघाची धावा संख्या 12. धावा पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षणात बदल. डीप एक्स्ट्रा कव्हरला साहिलला ठेवलं होतं पण उपयोग झाला नाही. सगळे फटके ऑन साईडला. त्यामुळे आता साहिल पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात वायडिश लॉंग ऑनला. फटका यावेळेस सरळ खेळला. वा सुरेख फटकेबाजी अलीची. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे स्ट्रोक खेळतात. लगातारचा 3रा चौकार इथे अलीच्या बॅटमधून. अली नाडकर. बानकोटसाठी खूप चांगली सुरुवात इथे करून दिली. 16 धावा झाल्यात. 69 धावांचा पाठलाग करताना दर्पण थोडेसे आता दबावात. पहिले 2 वाईड नंतर विकेट आला होता पण अली जसे आले ते चौकार सुटलेत. शेवटचा बॉल या षटकातील. दर्पण पोलेकर अली यांच्यासाठी. यावेळेस सभेत खेळलाय. फटका बसलाय. सुजल बात्रे चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. साहिलला झेल व्हायला पाहिजे सरळ पण साहिलनी कॉल दिला नाही. सोपा झेल सुजलनी सोडलाय. जीवदान मिळते ते अलीला. दुसरा षटक घेऊन सुजल बात्रे. अली यांच्यासाठी. अली 5 चेंडूत 15 केल्या. 3 लगातारचे चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते. सुजल राईट राऊंड द विकेट. दर्पण पोलेकर आले तर लॉंग ऑन रिजनला. फटका चांगला अलीचा. पिकअप केलाय साहिलच्या डोक्याच्या वरून. प्रयत्न चांगला. साहिलच्या हाताला ब्रशी झाला चेंडू पण झेल टिपता आला नाही. षटकारी अडवता आला नाही साहिलला. 4 धावा इथं. 6 धावा आल्या षटकार. धावसंख्या 23. त्यापैकी 21 धावा या एकट्या अलीच्या. पुढचा बॉल. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक अलीच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. कमालीची फटकेबाजी ती.
27 वर पोहोचलेत अली. संघाची धावसंख्या 29. चाळीस धावा अजून पाहिजेत 16 चेंडू मध्ये. 16 बॉल 40. दर्पण चर्चा करतात सुजलकडे. 29 धावा 69चा बाटला करताना आणखीन 40 पाहिजेत. उर्वरित 16 चेंडू मध्ये. पुढचा बॉल सुजल. हा झेल खराब. लेझी क्रिकेट. एक सिंगल. संघाची धावसंख्या 30. आता प्रारंभिक बॅटर जे गेले ते फरदीन पहिल्यांदा स्ट्राईक मिळते त्यांना. आता सुजल झाडी. बॅटची कडा घेतली. झेल होईल का आकिब? एक सिंगल येईल. चौदा बॉल 38 अजूनही पाहिजे. संघाची धावसंख्या 31. एक गड्याच्या बदल्यात बाद होणारे फलंदाज आसिफ. 0वर बाद झाले. फरदीन इथे खातं उघडतात एकनी. अली 8 चेंडूत 28. पुढचा मॅच असेल कालिंजे विपक्ष सोमजाई लायन्स. कालिंजेचे कॅप्टन पोहोचले. सोमजा लायन्सला शेवटचा पुकार असेल. आयोजक आपल्यावर प्रचंड नाराज. शेवट. पुढचा बॉल सुजल. अली याही वेळेस फुल सक्सेसफुल. खराब गोलंदाजी सुजल बात्रेची. खराब गोलंदाजी सुजल करतायत इथे. आखूड टप्प्याची गोलंदाजी. 20 धावा आतापर्यंत खर्च केल्या सुजल भात्रेनी. 37 धावा. 13-32 ची गरज आता. नऊ चेंडू 34 ची सुरेख फलंदाजी इथे अली यांच्याकडून मैदानात पाहायला मिळते. हाही फटका चांगला आहे अलीचा. आणखीन एक षटकार. सुजलच्या एका षटकात 26 धावा. अलीनी 10 चेंडू 40 केल्यात. संघाची धावसंख्या 43, ज्यामध्ये 2 वाईड आणि फरदीनचा एक सिंगल. आता 12 चेंडू 26 धावांची गरज बानकोटला हा सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 26. आपण जय स्पोर्ट्स लाईव्ह वर ही स्पर्धा पाहतोय. मयुरेश्वर मयेकर आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ टेक्निशियन. ऑनलाईन स्कोरिंगसाठी परीक्षित. अस्टर कॅमेऱ्यावर आम्हाला अमोल पाहायला मिळतात. साईड कॅमेऱ्याला अमृतसर. साहिल वापरले गोलंदाजीसाठी. फरदीनसाठी. सुरेख गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. घोषांकी क्षेत्रात बॉल जातो. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. बॅटकट आहे. बॅटकट असेल तर स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक आता अलीकडे. साहिल. अलीसाठी. अली
या स्पर्धेत 2 अर्धशतक आलीत. तिसरे येईल का अलीच्या बॅटमधून? हो, फुलटॉस चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण मासूमचं. फेकी पण चांगले. एक सिंगल फक्त इथे येते. 11:41 वर पोहोचलेत अली. फरदीन पुन्हा एकदा स्ट्राईकवर. फरदीन आता विजयासाठी बानकोटला 10 बॉल 24 पाहिजे आहेत. हा उर्फी लाईनचा चेंडू. हो, खराब फेकी. एकच धाव मिळेल. सैफ अली धावबाद झाली असते. इथे गालसुरे संघ मॅच मध्ये आला असता. खराब क्षेत्ररक्षण. आकिबकडे बॉल दिला असता तरी धावबाद झाली असती. 46 धावा झाल्यात. अजून 23 करायच्या आहेत बाकी. चेंडू शिल्लक 9. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. मॅच मध्ये आणलंय साहिलनी. या पहिल्या 3 बॉलला 3च धावा दिल्यात. साहिल अली यांच्यासाठी पुढचा बॉल. फटका. हा फसलाय. दर्पण चांगलं क्षेत्ररक्षण. सुजलचं चांगलं बॅकअप. 2 धावा. प्रयत्न चांगला होता दर्पणचा झेल टिपण्यासाठी. क्षेत्ररक्षण गालसुरेने चांगलं केलं नाही या मॅच मध्ये. जर क्षेत्ररक्षण चांगलं केलं असतं. साहिल 48 धावा. फटका अलीचा फसलाय. क्षेत्ररक्षक आकिब आहे. झेल टिपलाय. इथे अली बाद. आता वानकोटच्या स्वप्नांवर फिरेल पाणी का? कारण अली 13 चेंडू 43 करून माघारी आलेत. ऐन मोक्याच्या क्षणाला इथं संघासाठी ते धावा करताना मुकलेत आणि बाद आलेत. 13 बॉल 43. 4 षटकार 2 चौकार. अली जबरदस्त बॅटिंग अलीची राहिली या मॅच मध्ये. 330च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली अली. न्यू बॅटर फौजान. एकवीस धावा. 7 बॉल 21. हो, क्लीन बोल्ड. जबरदस्त गोलंदाजी साहिल वापरले. 4 धावांचं षटक आहे आणि 2 विकेटी आले साहिल साठी. शेवटच्या 2 चेंडूत 4 धावा फक्त. सोमसाई लायन्स नाणेफेकी जिंकले. 5 धावा 1 बाईज होती. या षटकात अवघ्या 5 आल्या. साहिलच्या नावासमोर 4च येतील. 6 बॉल 21. जर आता अली थांबली असते तर मॅच बनवला असता बानकोट साठी. 6 बॉल 21. या मैदानात मोठं नाहीये. सोमसाई लायन्सने नाणेफेकी जिंकले. पुढचा मॅच त्यांचाही आपल्याला पाहायला मिळेल. साहिल जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी गफलातून केली आज त्याने. 5 बॉल 18. 3 षटकार ठोकले. गोलंदाजी करताना त्याच्या षटकात 5 आले पण 1 बाईज होती. त्यामुळे साहिलच्या नावासमोर 4 धावा आणि 2 विकेट शेवटच्या 2 बॉलला. ऑन हॅट्रिक. पुढच्या मॅचला जर साहिल आले गोलंदाजीला हा सामना जिंकला तर आणि जर विकेट घेतला पहिल्या बॉलला तर हॅट्रिक कंप्लीट होईल.
गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन सैफ. 6 बॉल 21 धावांची गरज आहे बानकोट संघाला. 6 बॉल 21. फरदीन आहे स्ट्राईकला. फरदीन 3 बॉल 2 फक्त गेलेत सुरुवातीला गेलेत. स्लोवर वन फुल टॉस पिक केलाय. नो बॉल पण आलाय. षटकार. टोटल 7 आणि पुढचा बॉल उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 21 पाहिजे होते. 6 बॉल. आता 6 बॉल 14 पाहिजेत. खराब गोलंदाजी सैफची. 6 बॉल 14. सहा बॉल 14. सैफ. फटका चांगला आहे. साहिल आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण साहिलचं. धावाची संधी इथे इम्रान बाद होत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण साहिलचं. फेकी पण तितकी चांगली. न्यू बॅटर. शहबाज. 5 बॉल 13. 5 बॉल 13. फरदीन आहे स्ट्राईकला. एक षटकार ठोकलाय त्यांनी. 5 बॉल 9 त्यांनी केलेत. विजयासाठी 13 धावांची गरज आहे. सैफ. फुलटॉस. खराब गोलंदाजी. फायदा उचलता आला नाही. फंबल होते क्षेत्ररक्षकाकडून. फेकी चांगली आहे पण 2 धावा येत आहेत. सुमजा लायन्स नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. काळिंजेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 11 धावा आता पाहिजे आहेत. 4 बॉल 11. सैफ. ही फटका चांगला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील का. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी पण चांगली आहे. ओहो 2 धावा इथे. 2 धावा येतील. तीन बॉल 9. 3 चेंडू 9 धावांची गरज. आपण स्क्रीनवर पाहतोय. मैदानात पाण्याची मागणी झाली कारण आपण पाहतोय प्रचंड ऊन आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत असतो आपल्या शरीरातून. त्यामुळे डिहायड्रेटेशन राहण्यासाठी सातत्याने पाण्याचा वापर करणे गरजेचं आहे. सूचना असतील समालोचन कक्षातून प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी. विनाकारण उन्हात जास्त वेळ थांबू नका. सावलीचा आधार घ्या. आणि जेव्हा वाटते आपल्याला थकवा आलाय, दम लागलाय, त्यावेळेस कृपया कुठलेही कार्य करू नका हार्ड. कारण प्रचंड ऊन आहे. जबरदस्त उन्हाचा तडाखा आपण पाहतोय. उष्माघात. 3 बॉल 9. मॅच पुन्हा एकदा सुरू होते. सैफ. फरदीनसाठी 3 बॉल 9 ची गरज. हाही चेंडू चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मासूम. चांगलं क्षेत्ररक्षण. हा इथे धावबाद. 1 धाव वाचवली क्षेत्ररक्षक मासूमनी. 2 चेंडू 8 धावा. स्ट्राईकला फरदीनच राहतील. बाकीचे फलंदाज फक्त रनिंग साठी जात आहेत मैदानात. आठ धावांची गरज. 2 बॉल 8.
पहिला नो फ्री हिट षटकार येऊन सुद्धा दर्पण चर्चा करतायत साहेबकडे. दोन बॉल 8 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. साहेब षटकार गरजेचे आहे इथे बानकोटसाठी. चांगली गोलंदाजी डॉट बॉल खेळला इथे फरदीननी. अली 43 धावांची जबरदस्त इनिंग. त्याच्यावर जवळजवळ आता पाणी फिरताना दिसते. अली यांनी केलेला प्रयत्न. 1 बॉल 8 व्हाईट बॉल. हो 2 धावा आहेत का मागड 22. हो 2 धावा. 1 बॉल 6. पुन्हा एकदा बानकोट या मॅच मध्ये 1 बॉल 6. पहा मॅच काय बदललाय. सैफनी वाईट टाकलाच होता पण सैफनी पण विकेट किपिंगला चेंडू अडवायचा होता. 1 बॉल 6 धावा. षटकाराला तर सामना बानकोट जिंकेल. फरदीन आज तरी हरदीन पाहायला मिळेल. फरदीन हरदीन होईल का आज. 6 धावा विजयासाठी. साहेब शेवटचा बॉल फरदीन साठी. हा डॉट बॉल. चांगला मॅच इथे पाहायला मिळाला. हाई बॉल पकडला नाही विकेट किपरनी. चला समजायला क्षेत्ररक्षण लावून घ्या.